नमस्कार, मी विशाल सतीशराव वाळुंज, माजी सभापती, काँग्रेस कार्यकर्ता, तळेगाव दाभाडे अध्यक्ष. आज या ठिकाणी मावळ तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या पत्रकार परिषदेला मावळ तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यशवंतभाऊ मोहोळ, त्याचबरोबर देवरोड काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी मारेमुत्तू, पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष हाजी मलंग बाबा मारेमुत्तू, अनिसभाई तांबोळे, गोपाल अंकोबा राव, बबन टोंपे, व्यंकटेश मारेमुत्तू असे काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत. काल मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काँग्रेस विरोधात जी निदर्शनं करण्यात आली, त्या पार्श्वभूमीवर त्या अनुषंगाने आज प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार व जिल्हा काँग्रेसच्या सूचनेनुसार या ठिकाणी आम्ही मावळ तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन केलेलं आहे. प्रथमतः मला या ठिकाणी एका गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायचं आहे की पुणे जिल्ह्यामध्ये बारामती तालुका येतो. स्वर्गीय अजितदादा पवार यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने श्रीमती सुनेत्राताई पवार यांना बिनविरोध जी महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती पाळण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांनी तिथं जे आकाशजी मोरे आमचे जे सहकारी मित्र होते, ब्लॉक अध्यक्ष होते, तर त्यांचा अर्ज आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार माघारी घेण्याचं काम हे काँग्रेस पक्षाने केलेलं आहे व महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम केलेलं आहे. आमच्या देशाचे नेते राहुलजी गांधी असतील, सोनियाजी गांधी असतील, प्रियांकाजी गांधी असतील, यांच्यावर देखील भारतीय जनता पक्षाच्या वतीनं अतिशय हीन दर्जाचे खालच्या पातळीचे टीका टिप्पणी होत असतात. पण त्यांनी देखील काँग्रेसच्या आमच्या नेत्यांनी कधी सुसंस्कृतपणा सोडला नाही. आज मावळ तालुक्यामध्ये आपण वावरत असताना मला आवर्जून स्वर्गीय कृष्णरावजी भेगडे साहेबांचं नाव घ्यावं असं वाटतं. त्यांच्या कुशीत वाढलेले आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यांनी दाखवलेला सुसंस्कृतपणा मावळ तालुक्यामध्ये त्यांनी रुजवलेली जी बीजं होती ती आता कुठंतरी आपल्याला ते जे आताचे जे नेते आहेत ते त्यांना विसर पडलेला आहे असं मला या ठिकाणी आवर्जून ह्या गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. जास्त काय आम्ही न बोलता, काँग्रेस पक्ष हा सुसंस्कृत पक्ष आहे. काँग्रेस पक्षाने जी भूमिका मांडलेली आहे ती त्या प्रदेशाध्यक्षांनी मांडलेल्या भूमिकेमुळं कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसला जे खातं आहे, जे अर्थ खातं आहे, त्याला वाचा फोडण्याचं काम आज काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. त्याबद्दल उलट राष्ट्रवादीने काँग्रेस पक्षाचे धन्यवाद मानणं गरजेचं आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वरच्या पातळीवर कुठलाही नेता, सगळे नेते मुके झालेले आहेत, त्यांचं कुठली प्रतिक्रिया येत नाही आहे. आज असं असताना काँग्रेस पक्षाने त्या गोष्टीला वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे असं मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो. भेगडे साहेबांनी दाखवलेला सुसंस्कृतपणा काँग्रेसच्या कार्यकर्ते इथून पुढच्या काळात देखील अशाच पद्धतीने त्यांच्या रोजच्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. जास्त काय न बोलता एवढंच बोलून मी या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो. धन्यवाद. तर राष्ट्रवादी काँग्रेसने जो आमच्याबद्दल अपशब्द वापरले त्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी जमलो आहे. राष्ट्रवादीला काही वर्षापूर्वी आमची मतं चालली, काँग्रेसच्या मतावर निवडून आले आणि आज आम्हाला ते वाटेल तसं वाईट बोलतात, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. कारण प्रदेश आणि जिल्हा यांच्याकडून आदेश आल्यानंतर ते पत्रकार परिषद घेऊन आम्ही आज जे तालुक्याचे आमदार, मावळ तालुक्याचे आमदार ज्यांनी काँग्रेसच्या विषयावर, ज्या कार्यकर्त्यांच्या विषयावर त्या पद्धतीने बोलले, त्या विषयावर आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही सगळे लोक आज प्रेस कॉन्फरन्स घेत आहे. कारण यांनी सभ्रता पाळावा. कारण ज्या वेळेस पहिल्यांदा निवडणुकीला उभा होते ना, हीच मावळ तालुक्याचे सर्व देवगाव, देवरोड, तळेगाव, मावळ, लोणावळा
भरपूर पाठिंबा देऊन त्यांना बरेच मतांनी त्यांना निवडून दिलेले आहे. या पद्धतीने त्यांनी विचार करावा. कार्यकर्त्यांना अपशब्द बोलणं कुणी काँग्रेसचे कार्यकर्ते ऐकून घेणार नाही. कारण आपण संयम पाळावा. कारण संगत आता जातीवादी करणारे पक्षाबरोबर असल्यामुळं ते आपल्या भाषेची मर्यादा वेगळं वापरतात. कारण ते ही जी भाषा कार्यकर्त्यांना फिरू देणार नाही आणि कार्यकर्त्यांची गाडी फोडणार, हे कुठलं सभ्यतेच्या भाषा त्यांनी करतात. ठीक आहे, त्यांनी जे पक्षाच्या माध्यमातून, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ज्यांनी कुणी स्टेटमेंट दिले असेल, ते गुंगीगुडिया म्हणले असेल, तर आमच्या आदरणीय स्वर्गीय इंदिरा गांधी यांना पण गुंगीगुडिया म्हणले होते. अटल बिहारी वाजपेयी या इंदिरा गांधींना. त्याचप्रमाणे मग त्यांनी दाखवलं ना की बाबा आपल्या झाशी की राणी म्हणून त्यांनीच परत बोलले ना आमच्या आदरणीय इंदिरा गांधीजी यांना. त्या पद्धतीने यांनी दाखवायला पाहिजे होतं ना की बाबा आम्ही आज देशाचे आदरणीय सुनीताताई पवार यांना आम्ही मानाने आम्ही सगळे काँग्रेस पक्षाचे त्यांना आदरणीने बघतोच आहे त्यांच्याकडे. पण त्यांना जे काही आमच्या पक्षाच्या माध्यमातून काय त्यांना असं वाईट वाटलं असेल तरी सुद्धा काही तर वाईट वाटण्याची काही गोष्ट नाही. कारण त्यांनी बोलायला पाहिजे ना. अच्छा, महाराष्ट्राच्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, त्यांनी बोलायला पाहिजे. त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला पण माहीत पडले की त्यांचे नेते त्यांना बोलू देत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? यासाठी आपल्या पहिल्या, कारण दादा नसल्यामुळे सगळ्यांना त्या पक्षामध्ये सगळ्यांना पंख फुटल्यासारखं झालेलं आहे. त्यांनी ते भाषेची सगळे मर्यादा सोडायला लागली आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना काही चुकीचा अपशब्द काही बोलावा नाही असं आम्ही मावळ तालुक्याच्या वतीने आणि आमच्या देवरोडच्या वतीने आणि सर्व तालुक्याच्या वतीने आम्ही त्यांचे निषेध करत आहे. आपल्या जैन बांधवाच्या धर्मामध्ये एक तत्व किंवा ज्याला सिद्धांत म्हणू तर त्याच्यामध्ये क्षमा वीरस्य भूषणम, याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. आपल्याकडून काही जर चूक झाली तर त्याची आपण क्षमा मागितली पाहिजे किंवा इतरांकडून जर काही चूक झाली तर त्याला आपण क्षमा केली पाहिजे. हे उदात्त तत्व आहे आणि त्या तत्वानुसार आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी दिलगिरी व्यक्त केली. खरं म्हणजे हा विषय इथंच संपायला पाहिजे होता. माफी मागली, विषय संपला. परंतु ह्या मंडळींनी शेळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न हा चालवला आहे. या ठिकाणी बाकी काही नाही. एखादी सून, लबाड सून आपल्या सासूची मर्जी सांभाळण्यासाठी त्या सासूपुढे पुढे करते आणि इतर जावांना ती कमी लेखण्याचा प्रयत्न करते. त्या पद्धतीचा प्रकार आहे. सुनित्राताईंच्या पुढे जाऊन त्यांच्याबद्दल थोडंसं त्यांना दाखवायचं, बघा आम्ही तुझ्यासाठी किती करतो आणि काहीतरी मिळवून घेता येईल का, हा उद्देश आहे. याच्यामागे वेगळा उद्देश नाही. खरं म्हणजे ही घटना का घडली तर सुनित्राताईंनी पत्रकार परिषद बोलवली आणि त्या पत्रकार परिषदेचं नियंत्रण हे सुनित्राताईंनीच टोटल करायला पाहिजे होतं आणि त्या केलं असतं त्यांनी. माझ्या मनात दुमत नाही. याला तुमच्याच पक्षाचे नेते ताईंना बोलून देत नव्हते त्या ठिकाणी आणि ताईंना काही येत नाही अशाच पद्धतीने दाखवत होते. आणि त्यामुळे आमच्या नेत्यांनी जर बोललं असेल गुंगीगुडिया तर फार काही चुकीचं असं मला तरी वाटत नाही. समजा तर चूक आहे तर आम्ही दिलगिरी व्यक्त केली ना. कुठल्याही महिलेबद्दल हा विषय नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाच्या संदर्भातला हा विषय आहे की एवढं मोठं पद असताना इतर कार्यकर्ते जेव्हा तिथं बोलतात आणि त्यांना बोलू दिलं जात नाही, हा बोलण्याचा उद्देश खरं म्हणजे सुनित्राताईंच्या बाबतीत अजिबात नव्हता. तर तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते कसे वागतात याबद्दल होता. मगाशी आमचे मारिमुत्तू साहेबांनी सांगितलं की इंदिराजींच्या बाबतीत असंच झालं होतं ना. परंतु त्यांनी त्यांचा निषेध केला नाही कोणाचा की मला गुंगीगुडिया का म्हटली. आमच्या कार्यकर्त्यांनी नाही केला, पक्षांनी केला नाही. त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने दाखवून दिलं की मी गुंगीगुडिया नाही. तर या ठिकाणी मी एवढंच म्हणेल की आपण संयम बाळगावा आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी किंवा आपल्याला काहीतरी मिळेल या लालचेपोटी हे निषेध करण्याचं काम बंद करावं.
एवढीच मी विनंती करतो. आणि तुम्हाला जर निषेध करता येत असेल, तुम्ही जर या धमक्या देत असाल, गाड्या फिरून देणार नाही, आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाही ना, आम्ही सक्षम आहोत ना, पण तुम्ही कसे फिरतात ते आम्ही पाहू. बस एवढंच या ठिकाणी मी बोलून थांबतो. आपण पाहतोय 4-5 दिवसापासून मावळचं राजकारण हे वातावरण बिघडवण्याचं काम मावळचे आमदार सुनील शेळके हे करत आहेत. त्या संदर्भात आता युवक काँग्रेसतर्फे आम्ही एक्सप्रेस हायवेवर त्यांचा समाचारही घेतला आणि त्यांचे काही प्रश्न मांडले, त्याचे उत्तरही त्यांनी दिले नाही आतापर्यंत. आता पुढच्या पत्रकार परिषदेत बघू ते काय भाषा वापरतात, आणि याच्या खालची जर भाषा त्यांनी वापरली तर काँग्रेस पक्ष हा अजून पण सक्षम आहे. तुम्ही आज जर विचार करत असाल की तुम्ही आमदार असल्यावर एखाद्या कार्यकर्त्याला, एखाद्या पक्षाला की तुम्ही कमी लेखण्याचं काम जर केलं तर काँग्रेस पक्ष हा सक्षम आहे, एवढंच बोलतो. बाकी गेल्या 2-4 दिवसापासून महाराष्ट्र राज्यामध्ये जी बीड आहे या ठिकाणी सुमित्राताई वहिनी या बोलत असताना काँग्रेस पक्षाकडून जे काही ट्विट केलं गेलं, काँग्रेस पक्षाचा ट्विट करण्याचा उद्देश त्यांना कमी लेखणं किंवा अशा काही पद्धतीचा नव्हता. आणि त्या पद्धतीने आदरणीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यांनी त्याबाबत जर आमचं चुकीचं काही असेल किंवा गैरसमत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो अशा पद्धतीने त्यांनी भाषा केली. हे होत असताना देखील तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काँग्रेस पक्षाचे निषेधाचे जे काही वातावरण किंवा हे आंदोलन केले जातात आणि वेगळ्या प्रकारची जी भाषा वापरली जाते ही त्यांना शोभनीय असं वाटत नाही. लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही आंदोलन करा, परंतु जे काही तुम्ही बोलता ते योग्य पद्धतीचे नाही. कारण या अगोदर पवारसाहेब हे देखील काँग्रेसच्या चिन्हावरती, पंजाच्या चिन्हावरती देखील निवडून आले. आदरणीय अजितदादा पवार हे 1990-91ला जे खासदार झाले हे काँग्रेसच्या चिन्हावरती, काँग्रेसच्या पक्षाच्या याच्यावरती खासदार झाले गेले. मग त्याप्रमाणे जे आताच मध्यंतरी काही आमच्या पदाधिकाऱ्यांनी उल्लेख केला की सुमित्राताई पवार ज्यावेळेस विधानसभेला आता 2-4 महिन्यापूर्वी इलेक्शन झालं त्यावेळेस त्या उभ्या होत्या. उभ्या असताना आम्ही काँग्रेसने त्या ठिकाणी उमेदवार दिला. उमेदवार देण्याचा आमचा उद्देश काय होता की जे अजितदादांची घटना झाली त्या घटनेचा तुम्ही त्या ठिकाणी चौकशी लावा, आम्ही आमची उमेदवारी मागे घेतो. परंतु त्या ठिकाणी त्यांनी तसं काय नाही केलं. आमचे सपकाळ साहेब गेले आणि सुमित्राताई पवार यांना पाठिंबा दिला आणि आमची उमेदवारी मागे घेतली गेली. त्यानंतर देखील 2-3 महिने पाहिले रोहितजी पवार यांनी पाहिलं तुम्ही की जी घटना झाली त्या घटनेचा निषेध करण्यासाठी ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये गेले. या घटनेचा या ठिकाणी गुन्हा कुठेही नोंदवून घेतला गेला नाही. परंतु काँग्रेसचे ज्या ठिकाणी सरकार आहे कर्नाटकमध्ये, काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी ह्या घटनेची चौकशी व्हावी यासाठी त्या ठिकाणी गुन्हा नोंदवून घेतला. मग एवढं काँग्रेस जर आपलं समविचारी किंवा काही गोष्टी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने भाषा काँग्रेस पक्षाबद्दल वापरणं ही योग्य वाटत नाही किंवा शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या संस्कृतीला सोबत नाही. तरी आपण त्याचा विचार करावा. आणि आजपर्यंत भेगडे साहेब असतील यांनी जो आदर्श दाखवला किंवा तालुक्याचे पदाधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने वागावं आणि एक विचारधारा जी आपली मावळची संस्कृती आहे, आपल्या या तालुक्याला संत महात्मा आणि शिवाजी महाराजांचा एक आदर्श या ठिकाणी लाभलेला आहे. तर आपण आपली संस्कृती कुठल्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोडू नये अशा पद्धतीचे मला एक सांगावंसं वाटतं. आणि जी काही घटना चालू आहे त्याने लोकशाही मार्गाने आंदोलने करावी, आमचा त्याला विरोध नाही. परंतु काही चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याला आमचा निषेध असेल. त्यांचा बोलण्याचा उद्देश काय झाला की बा तुम्ही अशा पद्धतीची भाषा वापरू नका, अशी तुम्ही जर वापरली तर मग आम्ही पण हे नाही. म्हणजे लोकशाहीच्या मार्गाने आपल्याला पुढे चालायचे तर त्यासाठी त्यांनी 2 पावलं थांबावं, आम्ही 2 पावलं थांबतो. झालेल्या घटनेचा विषय प्रदेशाध्यक्षांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिले, त्यांनी त्याच्याविषयी दिलगिरी व्यक्त केली. तर हा विषय या ठिकाणी थांबावा. आम्हालाही राष्ट्रवादी कुणी ठीक प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टीकरण जे द्यायचे त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी स्पष्टीकरण याच्यामध्ये दिलेले आहे. आणि हा विषय थांबावा आपण, कारण आमदार साहेबांच्या विषयी फिरून न देणं असं त्यांचा उद्देश आहे. त्यांचं बोलण्याचं की तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला आमदार झाले त्यावेळेस काँग्रेसच्या आघाडीच्या मतानेच तुम्ही आमदार झाले ना, त्यामुळे काँग्रेसविषयी तुम्ही एवढ्या पातळीवरती बोलावं नाही ही आमची अपेक्षा आहे. कसं आहे आम्ही काँग्रेसची संस्कृती ही लोकशाही मार्गाने चालणार आहे आणि त्यांच्या ज्या काही गोष्टी ते ज्या काही करत असतील, बोलत असतील त्याला आम्ही लोकशाही पद्धतीने फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानेच आम्ही त्याला उत्तर देऊ. आमची काँग्रेसची संस्कृती नाही की दहशत दादागिरी करणं किंवा आमची ती विचारधारा नाही. काँग्रेसची संस्कृती आम्ही काँग्रेसच्या संस्कृतीप्रमाणेच आम्ही त्याला त्या पद्धतीने उत्तर देऊया. आता आमच्या
AICCच्या अध्यक्ष होत्या श्रीमती सोनिया गांधी, त्यांच्यावर तर ह्याच्यापेक्षा खालच्या पातळीची टीका भारतीय जनता पक्षाने तुमच्याकडून केली. पण बॅनरबाजी केली जाते. नाही, आमच्याकडून जे आता युवक काँग्रेसने जी काय बॅनरबाजी केली एक्सप्रेस हायवेला, त्यांचा करण्याचा उद्देश काय होता की ठीक आहे, याच्यासाठी तुम्ही आम्हाला जर समजा चुकीचा काही शब्द गेला असेल तर त्याचा तो विषय संपलेला आहे. पण तुम्ही जी एवढी तत्परता दाखवता, आंदोलनं करता किंवा निषेध करता, मग तुम्ही अजितदादांचा जो काय प्रकार घडलाय ना, मग त्याच्यासाठी तुम्ही काय करता? तुम्ही त्याच्यासाठी निषेध करा, आंदोलन करा, आम्ही काँग्रेस तुमच्या पाठीशी उभं राहू. परंतु त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. अशा गोष्टीसाठी FIR दाखल केली ना, आता काँग्रेस महाराष्ट्र कर्नाटकमध्ये केलेली, त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला सहकार्य केलं. मग आता अजितदादांचा जो काही प्रकार घडला त्यासाठी तुम्ही आंदोलन, आपण सर्व एकत्र त्यांना न्याय मिळेल अशा भावनेने तो उद्देश आहे. तो प्रश्न त्यांना सुद्धा विचारलेला आहे. थोडक्यात तुम्ही हा विषय संपला पाहिजे यासाठी पत्रकार परिषद घेतली. नाही, पत्रकार कोणी संपला नाही असं त्यांनी जे काही वक्तव्य चाललेत ना, ते एवढ्या खालच्या पातळीला मावळ तालुक्याच्या संस्कृतीला हे सोबत नाही असं त्यांनी बोलावं नाही. हाणामारीची भाषा ही गोडसे विचारधारा झाली आणि आम्ही गांधी विचारधारेचा काँग्रेस पक्ष, त्याच्यामुळं गोडसे विचारधारेची जी मानसिकता आहे त्याला आम्ही कधीच त्या मानसिकतेने चालणार नाही. आम्ही त्या विचारधारेचीच लोक नाही आहे. त्या अनुषंगाने यांनी पण ती राजकीय सुसंस्कृती जी मावळ तालुक्याची ती जोपासण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने. आणि उगाच काही नका बोलत बसू. काय विचारा तुम्हाला काय? थेट तुमचं सांगणं काय, आमदार सुनील शेट्टी यांना थेट सांगणं काय, अगदी कमी शब्द? एकदम थोडक्यात सांगतो, निषेध करायच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात. त्या सुसंस्कृतपणाने देखील आपल्याला निषेध करता येतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दादांचा पक्ष आहे. दादांनी देखील अशा पद्धतीने कुठं चुकीचं वक्तव्य किंवा चुकीचं स्टेटमेंट त्यांच्याकडनं आयुष्यात त्यांच्या झालेलं नाही. काँग्रेसला दादांविषयी प्रेम आहे, एकत्रित काम केलेलं आहे. महाविकास आघाडीमध्ये दादा घटक होते. त्यामुळं आमचं एकच म्हणणं आहे की तालुक्यात जे सुसंस्कृतपणा आहे तो जिवंत राहायला पाहिजे, तो व्यवस्थित राहायला पाहिजे, तालुका शांत राहायला पाहिजे. गाड्या फोडायची भाषा ही ती जी भाषा आहे त्याच्यानी ऑलरेडी देशामध्ये हुकुमशाही चालू आहे, राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडनं हुकुमशाही चालू आहे. आता तीच संस्कृती का मावळ तालुक्यात आणायची आहे का? म्हणजे आरेला कार्य करायचं का? बरोबर आहे ना? पत्रकारांनी देखील ज्यावेळी प्रश्न विचारतात त्यावेळेस तालुका शांत कसा राहील यासाठी प्रयत्न करावे, तालुका पेटल कसा यासाठी प्रयत्न करू नये, असं माझं एक आव्हान आहे सर्व पत्रकारांना. कारण पत्रकार हा देशाचा चौथा स्तंभ आहे. तर त्या अनुषंगाने आज आपण बघितलं जंतर मंतरवर काय परिस्थिती झाली देशाची, आज झेंझेंनी काय केलेलं आहे. त्यामुळं ऑलरेडी देशामध्ये हुकुमशाहीची जी लाट आहे. आमदारांनी थेट तुमच्यावरती घाव घातलेला आहे का इथला एकही कार्यकर्ता असेल, नेता असेल या रोडने फिरणार नाही, त्याचं तोंड फोडलं जाईल याच्यावरती काय? लोकशाही पद्धतीने त्यांनी जे वक्तव्य केलं असेल त्या ना, अनुषंगानेच आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेले की त्यांना पण आम्ही इशारा देतो ही भाषा नाही चालणार मावळामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने.